मित्रांनो, तुम्ही याला बस्तिका हस्ती म्हणा किंवा पी टाउनचा राजा, पण एक गोष्ट नक्की, या पोरानं अख्ख्या देशाची सिस्टीम हलवून सोडलीये. हो, मी बोलतोय अल्ताफ शेख उर्फ MC स्टॅन बद्दल, ज्यानं फक्त गाणी नाही बनवली तर एक नवीन कल्चर तयार केलंय. हिंदी मातृभाषा म्हणत ज्यानं रॅप गेममध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. पुण्याच्या ताडीवाला रोडच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा हातात पैसे नव्हते पण डोळ्यात मोठी स्वप्न होती. स्टॅननं जेव्हा ताडीपार अल्बम आणला तेव्हा लोकांना कळलं की रॅप फक्त यमक जुळवणं नसतं तर आपली कथा सांगणं असतं. स्टॅनची स्टाईल वेगळी आहे. त्याचा मंबल रॅप, त्याची बोलण्याची पद्धत आणि ते शेंबडीसारखे शब्द. सुरुवातीला लोकांनी त्याला ट्रोल केलं, पण स्टॅनचं एकच म्हणणं होतं, मी जे आहे तेच दाखवणार. आणि त्याच रॉ स्टाईलनं तरुणांना वेड लावलं. खरा बवंडर तर तेव्हा आला जेव्हा स्टॅन बिग बॉस 16च्या घरात शिरला. सुरुवातीला वाटलं हा मुलगा शांत आहे, पण त्यानं दाखवून दिलं की रावण नाही, माणूस महत्वाचा आहे. अप्रिशिएट करणं असो किंवा फिलिंग्स व्यक्त करणं, स्टॅनचा साधेपणा लोकांना भावला. जेव्हा तो ट्रॉफी घेऊन बाहेर आला तेव्हा त्यानं सिद्ध केलं की रॅप फक्त गल्लीपुरतं मर्यादित नाही. 80 लाखांच्या बुटांपासून ते करोडोंच्या हिऱ्यांपर्यंत हा प्रवास फक्त पैशांचा नाही तर कष्टाचा आहे. आज स्टॅन फक्त एक रॅपर नाही तर एक इमोशन आहे. तो सांगतो की तुमची परिस्थिती काहीही असो, तुमची खरी ओळख कधीच विसरू नका. पी टाउन बेबी ही फक्त घोषणा नाही, ती एक ओळख आहे.